नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी निघाली शेतावरती आणि माझ्यासोबत आहेत आई। हे बघा, चला तर जाऊया आपण। आईने जेवण घेतलेलं आहे। हो, मी येते लगेच। बघा, झेंडूची फुलं बघा। हो हो, पकड़ी आकर आता मंडळी, फायनली आम्ही शेतावरती पोचलेलो आहे। चला तर जाऊया आपण। हे बघा, इकडे कापून झालेलं आहे आणि इकडे रचलेलं आहे भार। हे बघा, इकडे काम चालू आहे, सर्व शेतावरती काम करत आहे। हे इकडे कापून झालेलं आहे। कुठे चालला बघा, प्रेमने इकडे थंडा आणलेला आहे उन्हातून। काय करता? कापता? झोडता? प्रेम थंडा घेऊन आलेला आहे। पोपलीवरची आई, पोपलीवरच्या थंडा हातात आहे। पोपलीवरची आई थंडा आहे घेऊन हातात। विजयच्या शेतावर जोडायला आले। मामाच्या इथे आहेत ना? येते आम्ही हाय मग। इकडे मळणी चालू आहे विजय मामांच्या इथे। इकडे कापणी चालू आहे। आज आई गेल्या ना? हो आई, गेलात ना? हो, इकडे मळणी चालू आहे। हा, थोडा बाकी आहे, पण कापणी चालू आहे। सर्व इकडे कापतायत। हे बघा, इकडे बुजगावनं लावलेलं आहे डुकरांसाठी। हो, येते। शेताच्या बांधावरती असे भेंडे लावलेले असतात। मग नेहमी कधी अधूनमधून फेरी मारलं तर भाजीसाठी घेऊन जातात। हे बघा, इकडे भार बांधतायत। हा, हो, आता काय जेवल्याच्या नंतर मारा। हे बघा, हे कापलेले आहेत, ते आता आई उचलून तिकडे नेत आहेत। भार नाही ना, डायरेक्ट झोडायचा विजय मामाचा। हो, बघा, इकडे भात झोडून झालेला आहे सकाळी। काय मारा पाहिजे बाय। हो,
ये लवकर अंडा मारा या व्हिडिओ करायची आहे, या लवकर पटपट चला व्हिडिओ करा दिदीला चाल तुमची व्हिडिओ या चला माणूस आला हा काय आपण माणूस उभा आहे तो मजवाचा माणूस हा हो घाला घाला ये लवकर ये लवकर या ये लवकर हे बघा मेन रीडर आले पेर बनाले ए माझी तू शर्ट आण जा हाय करायचा बाय नाही करायचा एवढं आम्ही धार उचलतो सुरू करतो हे बघा तुझे लागून दे दही खाते तू तिकडे बाते तिकडे नाही ना कोण बाते तो दादा दिसेल काय हा दादा दिसेल शर्ट माझा काय आणलं मी रे बाहेर नाही येतात हे बघा सर्व लेडीजच आहेत पण जेंट्स लोकांना पाठी टाकतील असं काम करतात. आम्हाला पण पैसे दे आम्हाला पण पैसे दे पहिलेला पण लागला हो राख्यानाचा मग ती दोघं राख्याना जायला खेकड्या ना ही झाली हा कचराड आहे पाऊस नाही थंडी पडते किती अंडा घेतो अंडा अंडा घेतो भात झोडा अंडा भात झोडायचा या चला आता भात झोडायची सुरुवात करताय. हा भात झोडतो रे बाबा भात जेवण घेऊन करायचा ना व्हायचा वर करायचा भात तू घे ते माझगावला गेलेत. कडपाव तापला ना तू या जातो ज्यांना बैल घेऊन गेला बैल आला घेऊन प्रेम कोण प्रेम आला तुझं तो गाडी घेऊन गेला मग कालव दिसतो ना हा कुठे गेला अगं पुन्हा काय तू काय बोलली की नाही आता
आता तुला बोलवा आणखं. चला हा तिथे आशाईंच्या शेतावर हे काकडीचे वगैरे असे ताने लावलेले आहे शेताच्या बांधावरती. हा ते बघा तिकडे बाबा पालेकर बाबा. नाही तर बुजगावण्यासारखं वाटाल. इकडे प्रेम आलाय पेंडा न्यायला. भात न्यायला आलाय बैलगाडी मधून घेऊन जाईल. आता खाऊन घ्या संध्याकाळी काम करायचं आहे. लवकर झाली नाही म्हणणे. मग मामा हे बघा हा गेट शेतावरती जायचा आणि इकडे बैलगाडी प्रेमने ठेवलेली आहे. मग ह्या बैलगाडीमध्ये भात न्यायचा आहे बघा. चला तर आता जाऊया आपण आपल्या शेतावरती. बघूया तिकडे काय करताय. अरे बाबा ये मी काय नाही करत. चल जा. एवढा घाबरतो आया. मी काय नाही करत जा जा. इकडे आत्या आणि काकी आल्या शेतावर. मल्लीला कुणाची मल्ली आहे? माझी आत्याची. दोघींची पण मल्ली आहे. तू काय करतेस? फायनली आपण आपल्या शेतावरती पोचलेलो आहे. हे बघा माचासाठी बाबांनी सापडे आणून ठेवलेले आहेत इकडे.
कुठे आहेत? बोला. भार रचून ठेवता तो कच्चा आहे का? हां हो आमचा पण ठेवलेला आहे. हिरवा हिरवा. हां हां तेवढा आमचा अजून बाकी आहे कापायचा. ते बघा तिकडे हिरवा आहे. हे बघा हे बाबांनी विकत आणलेले. पहिली लोक वेली वापरायची, आता रेडीमेड भेटतात. जर कमी पडल्या तर वेली पण वापरतात. हो रानात आता डुकरांची भीती वाटते, कारण आता जंगल पण भरपूर झालाय आणि डुकर पण एकदम जवळच येतात. हो हो आता सर्वांना रेडीमेड भेटतो, तर माणसं सर्व आळशी झालीत. हो तेच ना. पुढे कोण करू शकत नाही खाला. हे बघा इकडे अशा प्रकार. हे बघा इकडे आई बाबा वगैरे भात कापतात. तिकडे आशा आई आहेत, विजेताई. हो विजेताईंचं शेत आहे. बघा गुलाबजाम सारखे लाल झाल्या उन्हाने. लाल झालं आई आहेत. बघा इकडे आशा आई आहेत, इकडे विजेताई, आई आणि बाबा. झाला का पुन्हा? हा लाल झालं नाही कधीच नाही. कामातली बाई नवून नाही म्हणा होती बाई. ह्या एकट्याच आहेत का? बघा सगळीकडे आजूबाजूला कोण कापणी करतोय, कोण मळणी करतोय. जसा प्रत्येकाला जमतोय तसा करत जात आहेत, कारण पावसाचे दिवस आहेत. पाऊस कधी पण येईल. आता पण पाऊस सांगितलेला 2-3 दिवस, त्याच्यामुळे लोक घाई करतात, कारण पावसाचा काय भरोसा नाही. इकडे पण 2 जण आहेत. हे बघा इकडे पाणी पिण्यासाठी सावलीला बसले. कुठली ती काय ह्याच्याकडे आहे, तिला किती दिवस राखून ठेवली. ही कापला तिथपासून इथंच होती कोपऱ्यात. हे बघा इकडे बाबा काकडी कापतात उन्हातून. थंड गुंजावला म्हणजे चिबूड बोलतात त्याला. चिबूड गुंजावला पण एवढा काय मला प्रियंका घेतला सर्दी वगैरे झाली ना सर. उन्हातून असा थंड खायला मजा वाटते शेतावरती. बघा काय नाही माझ्या बांधावर काहीच नाही. कळू आहे वरचा कापुंडा बुंदा कडू लागला. कापुंडा मोठा झाला
काढून दे. हे बघा आपल्याला गुंजावला खायचा आहे. उन्हातून गार आहे एकदम पोटात. मस्त काकडी खायला मजा येते. एकदम गार, बाहेर ऊन एकदम ने माचाखाली बसून काकडी खायची वेगळीच मजा. भारी मजा वाटते. काय आहे ते पण टाकायला बोलवता. दगड टाक त्या जीवावर ना. काय तो कापा कोयची देत मी अजून खातोय. मी पण खाते. तुम्हाला घेतली आम्ही तेवढी. आम्हाला एक एक खाप दिली. हे बघ कवली काकडी. मगाशी खाल्लेला गुंजावला, आता काकडी. हे बघा, हे बघा आशाईने बन घेतलेल्या आहेत. आता बांधणे चालू. आला बघ. भार बांधून ह्या माचावर टाकायचं ना मग खाली. पहिली माचावर निसणीने जायचं तेव्हा मस्त माचावर. हे बघा आता भार बांधून घेत आहे. इकडे भाबल आहे ना त्याचं जरा उन्हाला झाली तरी वाला आहे. हे बघा अशा प्रकारचं भार बांधून घ्यायचं आहे. बघा पाऊस पण भरलाय. एवढा काय आज ऊन नाही. गरमी वाटते पण ऊन नाही एवढा. काल एवढा ऊन नाही आहे. पाऊस भरलेला आहे त्याच्यामुळे घाई करतात सर्व लोक. हा आपण भार बांधून घेऊया.
बस घमेल आहे ना तो वर ठेव तिकडे उद्या मग. चला आई मी जाते. चला. उद्या ये उद्या. हो हो. पावसाचा काय भरोसा नाही. पाऊस भरतो ना. बघा शेतकरी टेन्शनमध्ये पण, कारण पावसाचा काय भरोसा नाही, कधी पण येऊ शकतो पाऊस. त्याच्यामुळे लोक घाई करतायत. इकडे पाऊस पण भरलेला आहे. हे कापलेलं आहे एका ठिकाणी ठेवायचा, त्याच्यानंतर पाऊस जर लागणार असला तर वरती कापड टाकायचं. चला. पाऊस पण भरलेला आहे. मी आता घरी जायला निघाले, कारण उद्या भाकरीसाठी कण्या धुवायच्या आहेत. त्यासाठी मी घरी जाते. आणि सर्व शेतकरी वगैरे टेन्शनमध्ये आहेत की पाऊस पण भरला आहे, पाऊस लागला तर पूर्ण प्रॉब्लेम होईल, सर्व भात वगैरे भिजून जाईल. त्याच्यामुळे सर्व घाई करताय. कोण मळणी काढतोय तर कोण बांधत आहेत, कोणाची कापणी चालू आहे, असं सर्व चालू आहे. नाहीतर मग सर्व पहिलं कसं पाऊस वगैरे वेळेवर पडून जायचा. मग सर्व शेतकऱ्यांना माहिती असायचं की आता पाऊस नाही येणार. त्याच्यामुळे एक मार्गे सर्व मळणी वगैरे कापणी वगैरे एक मार्गे करायचं. पण आता तसं नाही, सर्व उलट झालं आहे. पाऊस पण कधी पडतो कधी नाही, असं सर्व प्रॉब्लेम झाला आहे. जे झालेलं भात कापून घेतलेलं आहे आणि ते आता बांधून रसून ठेवत आहेत. मग जेव्हा चान्स भेटेल तेव्हा मळणी काढून घेतील. चला, तर कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर टाटा, बाय बाय.